नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आज त्यांनी जो पदाधिकारी मेळावा घेतला तो यासाठी घेतल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली. युती करायची का, कुणाबरोबर जायचं हे सगळं आपण नंतर ठरवू. मनसेची सत्ता आली पाहिजे, यासाठी आपण 225 ते 250 जागा लढवायच्या आहेत असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय. लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. फडणवीस यांचा एक हितचिंतक आपल्याला अनेकदा भेटला. त्याने फडणवीस आणि आपल्यामध्ये फोनवरून चर्चा घडवून आणली. अजित पवार यांच्या विरोधात आरोप करणे शक्य नसेल तर उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्या विरोधातील शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह माझ्याकडे धरण्यात आला. मात्र आपण त्याला नकार दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचे त्यांनी म्हटलंय. यावरून सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आता अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजनांनी देखील अनिल देशमुखांवर जोरदार टीका केली आहे. अनिल देशमुख यांनी आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना इशारा दिलाय. देवेंद्र फडणवीस म्हणाले की अनिल देशमुखांनी याआधीही आपल्यावर आरोप केले होते. मी आधी यावर काहीच बोललो नाही. मी अशा प्रकारचं राजकारण कधीच करत नाही. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कोणी नादी लागलं तर सोडत नाही. मला देशमुखांना एकच सांगायचंय की त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्स दिले आहेत. त्यामध्ये अनिल देशमुख हे शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे यांच्याबद्दल काय काय म्हणतायत ते दिसतंय. रोज कोणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शांत बसणार नाही. वेळ आली तर या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील. देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही असा इशारा त्यांनी अनिल देशमुख यांना दिलाय. भारतीय जनता पक्षाचे सरकार ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करते हे उघड आहे. ज्यांनी भाजपाची ऑफर स्वीकारली ते पवित्र झाले व ज्यांनी नाकारली त्यांच्यावर यंत्रणाच्या माध्यमातून कारवाई करून जेलमध्ये टाकण्यात आले. आपल्याकडे विरोधकांच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप आहेत, त्या उघड करेन असे देवेंद्र फडणवीस धमकावत आहे. फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे क्लिप असतील तर कारवाई करावी. धमक्या कसल्या देता अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यांना मसुरीला 23 तारखेपर्यंत पोहोचण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यासाठी त्यांना महाराष्ट्रातून कार्यमुक्तही केलं होतं. मात्र त्या मसुरीला पोहोचल्याच नाही. तसंच पूजा खेडकर यांचा फोनही लागत नाही. त्यामुळे त्या नेमक्या कुठे आहेत याचा पत्ता नाही. याच पार्श्वभूमीवर UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये बोगस प्रमाणपत्रांचा वापर केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या आयोगाची नियुक्ती करून चौकशी करण्यात यावी असं पत्र सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पैठणचे आमदार तथा राज्याचे रोहिओ मंत्री संदीपान भुमरे लोकसभा निवडणूक जिंकल्यानं त्यांच्या जागी पालकमंत्री कोण होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल असं वाटत असताना अब्दुल सत्तार यांची नियुक्ती निश्चित झाल्यानं शिरसाट यांचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळालंय. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या महायुतीनं आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बुधवारी सकाळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. अमित शहा आणि अजित पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबद्दल चर्चा झाली. जागा वाटप लवकर करा, लोकसभा निवडणुकीप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत लटकवू नका असं आवाहन अजित पवारांनी शहांकडे केलंय. लोकसभेला झालेली चूक विधानसभेला टाळायला हवी असं अजित पवार म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि रायगड या भागात जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट दिलाय.
मुंबईभोवती पाणीच पाणी साचले आहे. मिठी, उल्हास नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. इंडीड जॉब या वेब पोर्टलवरील प्रोडक्शन मॅनेजर ही जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. दरम्यान मराठी माणसाला नो एंट्री असल्याची माहिती मिळताच मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे कंपनीमध्ये दाखल झाले आहेत. मराठी माणसाला नो एंट्री म्हटल्यामुळे मनसे आक्रमक झाली. मनसे कार्यकर्ते कंपनीमध्ये दाखल होताच पोलिसांचा कंपनीमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.